ओम स्वामी स्वरूपानंदाय नमः. श्रोते हो, नमस्कार. कालच्या भागात आपण ऐकलं, स्वामींनी नजरेनेच अमलानंदांना कृपामृताचा प्रसाद दिला आणि म्हटले, मी आहेच आशीर्वाद. स्वामींना समाधीची ओढ लागली होती. एप्रिल महिन्यात पुढीसे म्हणाले, स्वामी सत्यदेवानंद आळंदीला जायचे म्हणतायत. त्या पुढचा भाग आपण आज ऐकूया. वाचन भाग 48. स्वामींनी नेत्र मिटून घेतले. अक्कलकोटी समर्थ चरणी संन्यास दीक्षा ग्रहण करून, मुला तुझ्यासाठी मी पावसला आहे या त्यांच्याच आदेशावरून स्वामी सत्यदेवानंद सरस्वती स्वामी चरणी समर्पित झाले होते. स्वामींना सुद्धा या पदवीधर आणि हुशार युवकाविषयी फार आत्मीयता वाटली. त्यांना आपल्या सहवासात इथेच पावसला राहावं, कसून साधना करावी, स्वतः तृप्त व्हावं आणि इतरांना तृप्त करावं, साधकांना मार्गदर्शन करावं, असं स्वामींना वाटत असे. आश्रमापलीकडचं तपोवन ह्याच उद्देशानं बांधण्यात आलं होतं. स्वामी सत्यदेवानंद 1.5 वर्ष सातत्यानं तिथे राहिलं. त्यांनी साहित्य निर्मितीही केली. पत्रमंजुषा, सिद्धचरित्राचं संपादन, गीत स्वरूपानंदायन आणि इतरही सुंदर भूपाळ्या, भावपूर्ण आरत्या त्यांनी रचल्या. पण त्यांना सागर तीरावरची हवा मानवत नव्हती. जीव गुदमरून जायचा आणि मग ते आळंदीला जायला निघायचे. सद्गुरूंची अनुज्ञा मिळायची, पण अगदी नाईलाजानं. अशा वेळी प्रेमाच्या भरात त्यांनाही वाटायचं, राहावं इथेच, द्यावा हा देह झोकून, होऊ दे काय व्हायचं ते, देह जावो अथवा राहो. समर्थांनी ज्यांच्या पदरी घातलंय ते हे स्वामीचरण सोडायचे नाहीत. खरंच तसं ते राहिले असते तर त्या समर्थ पदकमलांनी त्यांना निश्चित चिरंजीव केलं असतं. पण हे सगळं मनात असलं तरी प्रत्यक्ष जीव गुदमरू लागला की त्यांचे पाय आळंदीच्या दिशेनं ओढ घेत. यावेळी सुद्धा म्हणूनच ते निघाले होते. स्वामी स्वरूपानंदांना हे माहीत होतं. तरीही आज त्यांच्या मनात आलं, थोडे दिवस तरी त्यांना इथेच राहायला हवं. आपण प्रस्थान ठेवलंय, अखेरच्या क्षणी भेट घडायला हवी. ईश्वराची इच्छा, त्याच्या पुढे आपण कोण? आपण हवं हवं, नको नको असं उगाच म्हणत असतो. करता करविता तोच एक आहे. या विचारानं स्वामींनी त्यांना आळंदीला जाण्याची अनुज्ञा दिली. सेवेत असणाऱ्या प्रकाशला म्हटलं, स्वामी सत्यदेवानंद निघतील तेव्हा त्यांना हे पाकिट दे आणि सांग की आळंदीत गेल्यावर प्रथम हे पाकिट ज्ञानदेवांच्या समाधीजवळ ठेवावं आणि नंतर उघडून वाचावं. त्यात एक कविता आहे. तीच ती 8 मार्च 1974 लिहिली गेलेली कविता. स्वामी निजधामी चालल्याची वार्ता शिवपिंडी समोर स्वामी अमलानंदांना 26 मार्चला दृष्टांतानं सांगितली होती आणि एप्रिलच्या 23 तारखेला स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींच्या हाती देऊन ती ज्ञानाईच्या साक्षीनं वाचायला सांगितली. स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आळंदीकडे निघाले तेव्हा स्वामींच्या मुखातून एक दीर्घ निश्वास बाहेर पडला. मिटल्या डोळ्यांपुढे त्यांना सारं दिसत होतं, मागचं तसंच पुढचंही. कारण ते जिथे वसत होते तिथे सारा वर्तमानच होता. या ठिकाणी 17वं प्रकरण संपतंय. आपण इथेच 18वं प्रकरणही पुढे आज सुरू करूया. आता जायाचे लेणे जैसे अंगावर
आहाच वाणे, तैसे देह धरणे उदास तयाचे. या अवस्थेत स्वामी समाधीवर शिळेची वाट पाहत होते. ती आली की लगेच निघायचं. बाकी सर्व सिद्धता झाली होती. स्वामी मधूनच महत्वाची सूचना देत होते. एक दिवस भाऊराव देसायांना म्हणाले, देह ठेवल्यावर मला सहजासनात लगेच बसवावं, पद्मासनाचा आग्रह नको. सर्व झालं, पण अजून शिळा येत नव्हती. एवढी मोठी एकसंध शिळा मिळायलाच वेळ लागला. स्वामी कृपेने ती मिळाली. कोल्हापूर जवळच्या ज्योतिबाच्या डोंगरावर एक वारकरी पाथरवट रात्रंदिवस हातातल्या छिन्नीनं शिळा घडवीत होता आणि त्या तालावर मुखानं नाम घेत होता. अखेरीस शिळा आली. आली म्हणजे फार कष्टानं आणावी लागली. मुसळधार पावसाचे दिवस, कोकणातला चढ उतार, अरुंद ओबड-दोबड वाट, सगळंच प्रतिकूल. पण केवळ स्वामींच्याच आशीर्वादानं अनेक कष्टकऱ्यांच्या आणि स्वामी भक्तांच्या प्रयत्नांना यश आलं. 1.5 टन वजनाची ही प्रचंड शिळा समाधी गुंफेपर्यंत आली. शिळा होती मोठी सुंदर, काळी कुळकुळीत आणि रेखीव. तिच्या हृदयावर ओंकार शोभत होता. किंचित आघात केला की मधुर नाद निघत होता. नाद ब्रह्मात रंगणारी आणि ओंकारात रमणारी ही देखणी शिळा मोठी भाग्याची. कारण ती सुभगा एका परमहंसाच्या मस्तकावर छत्र धरणार होती. त्याच्या सानिध्यात अनंत काळ आनंदात राहणार होती. शिळा भाग्याची, पण ती आली आणि भक्तांच्या हृदयात दुःखाची कळ निघाली. कारण तिचं आगमन म्हणजे जणू सद्गुरु विरहाची नांदीच. ती मूळ घेऊन आली. तो दिवस होता गुरुपौर्णिमेचा, दिनांक 4 जुलै 74चा. आता माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, स्वामींनी शांतपणानं सांगितलं. ऐकणारे मात्र बेचैन झाले. त्यांनी भराभर सर्वत्र दूरध्वनी केले, तारा केल्या, माणसं धाडली. मागे 65 साली बलिप्रतिपदेच्या रात्री स्वामी अत्यवस्थ झाले होते. तेव्हा त्यांनी अशीच निर्वानिरव केली होती. डॉक्टर मिराशींना सांप्रदायिक अशी सूचनाही देऊन ठेवली होती की कुणी इथं आलं तर त्याला विभूती लावावी आणि सोहम प्रक्रिया सांगावी. आणखी एक महत्वाची गोष्ट आवर्जून सांगितली होती. म्हणाले, पलीकडच्या हरिजनांच्या वस्तीतलं कुणी आलं आणि त्याच्या हातून अंत्यविधी झाला तरी चालेल. भक्त मंडळींना ते थोडं अनपेक्षित वाटलं, पण जीवनमुक्ताला सारखंच, चर्मकार असो की ब्रह्मकुमार असो, त्यांच्या लेखी एकच. भक्तांच्या सुदैवानं ती वेळ निभावली होती. वेद पुरुष आणि काळपुरुष यांच्या लढाईत वेद पुरुषाचा विजय झाला होता. पण आज वेद पुरुष आपण होऊन काळपुरुषाच्या भेटीला निघाला आहे. जीवन नाट्याचा अखेरचा अंक संपला. आईनं दिलेलं काम पूर्ण झालं, म्हणून निजधामी परततो आहे. 28 जुलैला गावोगाव असे संदेश गेले आणि माणसं पाखरासारखी भरभर येऊन उतरली. आई, सद्गुरु माऊली असा टाव फोडीत धावत आली. लहान मुलासारखी मुसमुसत आली. कारण लौकिक अर्थानं अशक्त आणि कृश दिसणाऱ्या पावसच्या या प्रेम मूर्तीनं आपल्या कोमल करांगुलीचा स्पर्श करून अनेकांना अपार जीवनशक्ती दिली होती. आपल्या मंद मधुर स्मितानं दुःखाचे डोंगर मातीच्या ढेकळासारखे विरघळवून टाकले होते.
हळुवार असा एखादाच शब्द, पण त्या संजीवन वाणीनं पार्थिवाला घट्ट धरून राहिलेल्या जड जीवांना सचेतन केलं होतं. करुणेने भरलेल्या एखाद्याच दृष्टिक्षेपानं काही भाग्यवंतांना योगारूढ केलं होतं. नाथ संप्रदायातल्या त्या समर्थ नाथ राजानं अनाथांना सनाथ केलं होतं. प्रेमगंगा अशी अविरत वाहत होती, तृषार्तांना तृप्त करीत होती. जो जे वांछील ते त्याला देत होती. स्वामींचे नेत्र आता पैरतिरी लागले होते. अवस्था लावून गेलेल्या प्राणप्रियाच्या दर्शनाला आसावले होते. इहलोकी काही उरलं नव्हतं. प्रियजनांची आणि सांप्रदायिक कन्यापुत्रांची भेट घ्यायची आणि निघायचं. स्वामींना वहिनींची आठवण आली. सूर्य मावळतीवर टेकला तरी अजूनही येत कशी नाही. वहिनी मुंबईहून निघाल्या होत्या. स्वामींना आठवण झाली त्याच वेळी त्याही स्वामींचंच चिंतन करीत होत्या. प्रवासात त्यांना अप्पांशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. किती रूप, किती दृश्य, किती घटना, किती संवाद. मंगळागौरीसाठी पत्री फुलं गोळा करून आणणारे अप्पा, पैजेने गरे खाणारे अप्पा, रहाटावर बसून पाणी लाटता लाटता गाणी गुणगुणणारे अप्पा, मुलात मूल होऊन थट्टा मस्करी करणारे मिश्किल अप्पा, स्वावलंबनाश्रमातल्या मुलांना शिकवणारे खातीदारी अप्पा, चरखा चालवणारे, मागावर विणणारे, मेळ्यात काम करणारे आणि आवेशानं भाषण देणारे अप्पा, आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारे, अभंग ज्ञानेश्वरी लिहिणारे, तासनतास डोळे मिटून बसणारे अप्पा. रूप वेगळी, पण सर्वांच्या अंतर्यामीचा धागा एकच आहे. प्रेम, निवांत प्रेम, निर्मळ प्रेम. स्वतःला मिळणारा आनंद आपल्या वहिनीलाही मिळावा म्हणून बाबा महाराजांकडे आपल्याला आवर्जून घेऊन गेले होते. महाराज म्हणाले, ब्रह्मसत्राच्या गडबडीत नको, तिला आधीच्या एकादशीला घेऊन ये. आपल्यापेक्षा आप्पांनाच जास्त काळजी. पहाटेस उठून पाद्य पूजेची सगळी तयारी स्वतः केलेली आणि मला तिकडे घेऊन गेले. महाराजांनी अनुग्रह दिला, पण म्हणाले, संसारी आहे, पण ठिणगी टाकून ठेवलीये, केव्हा तरी प्रज्वलित होईल, विझणार नाही. महाराजांचं म्हणणं अगदी खरं ठरलं. आपल्याला या संसाराच्या रामरगाड्यात ही बाजू जमलीच नाही. तिकडचा सगळा मक्ता आपण या दोघा भावांना दिला. दोघे सारखे सदा भजनात रंगलेले, अजात शत्रू. म्हणून तर नाना मामूंजींनी आपल्या या भाच्यांची नावं बदलली होती. यांना म्हणायचे रंगनाथ स्वामी आणि आप्पांना म्हणायचे रामदास स्वामी. आप्पांचं हे सोहम आपल्याला अगदीच साधलं नाही. त्यामुळे अलीकडे आप्पांचं बोलणं देखील कळेनासं झालंय. मी तळच्या पायरीवर आणि ते वरच्या पायरीवर. मागच्या उन्हाळ्यातली गोष्ट. मला म्हणाले, संसार सोडून दे आता. मला वाटलं उतारवय झालंय म्हणून घरातली कामं करू नकोस, विश्रांती घे असं म्हणतायत. म्हणून मी त्या अर्थानं उत्तर दिलं की सुना करतात हो सगळं, मी आपली होईल तेवढंच करते. आप्पा हसले. बाकी हसतील नाही तर काय करतील म्हणा. मग हळूच म्हणाले, काम करावं, पण संसारात गुरफटून नाहीये. बाबांनी सांगितलेला तसा थोडा थोडा अभ्यास करावा. आपण मानेलच हो म्हटलं, पण आपल्याला जात्या संसाराची आवड आहे, त्याला काय करणार. आप्पांनी सुद्धा प्रपंच केला असता तर फार चांगला केला असता. अगदी बायकांसारखी बारीक सारीक माहिती आहे त्यांना. आम्हाला सुट्टीत घरी बोलावतात ना, तेव्हा मीठ मोहरीपासून ते दंतमंजनापर्यंत सगळ्या वस्तू आणून ठेवतात. भारी प्रेम आहे आमच्यावर.
परत निघताना पुन्हा न बोलता तिकीट काढून द्यायचे. सगळं जाणून आपणहून करायचा स्वभाव आहे. नातं आहे दिराचं, पण माया म्हणाल तर पोटच्या मुलासारखी आहे, पाठच्या भावासारखी आहे. प्रवास संपला आणि पावसगाव आलं. त्यावेळी 30 जुलै 1974 दुपार झाली होती. 4 वाजले होते. यापुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.